सन्माननीय व्यासपीठ परमपूज्य गुरुमाऊली या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत। त्याचप्रमाणे मातोश्री सौभाग्यवती मंदाताई यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या पंचक्रोशीतले सर्व मान्यवर अतिथी, माननीय खासदार, माननीय आमदार, माननीय सभापती हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। कृपया मी आपणास विनंती करतो की आपण थोडं शांत बसावं। प्रथमतः परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत। दीप प्रज्वलन झाल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींना सन्मानित करण्यात येईल। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार परमपूज्य गुरुमाऊली करतील आणि त्यानंतर आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज या ठिकाणी श्रवण करायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असा सोहळा आहे। आपण सर्वांनी महादेवी विद्या सरस्वती हिचं दर्शन घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आज वेदमाता गायत्री या गायत्री मातेची आज जयंती पण आहे। वेदमाता गायत्री मातेची आज जयंती आहे। त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ परंतु अतिशय पवित्र असा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे। आपण कालपासून जे हाल किंबहुना ज्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी पूजन केलेलं आहे, त्या पूजनाची सांगता आणि त्या पूजनाचं एक अतिशय महत् असं फळ आपल्याला या ठिकाणी आत्ता प्राप्त होणार आहे। कारण कुठल्याही पूजेला, कुठल्याही संकल्पाला जर गुरुचं पाठबळ असेल किंबहुना गुरु स्वतः उपस्थित त्या ठिकाणी जर राहिला तर प्रत्यक्ष भगवती आणि प्रत्यक्ष भगवान देखील उपस्थित राहतात हे आपल्याला माहीत आहे। त्यामुळे आजचा हा क्षण अतिशय आनंददायक, अतिशय पवित्र आहे। आपण या क्षणाला अधिकाधिक आनंदमय करूया। आपणा सर्वांच्या वतीने मी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणांना कोटी कोटी वंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की परमपूज्य गुरुमाऊली आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करावं। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनीही दीप प्रज्वलनामध्ये सहभाग घ्यावा। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार। दीप प्रज्वलन या ठिकाणी होतं आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात किंबहुना कुठल्याही ज्ञानमय कार्याची सुरुवात करताना दीप ज्योतीला आपण अग्रक्रम देतो। कारण दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे यशाचं देखील प्रतीक आहे। त्यामुळे यश, सौभाग्य आणि ज्ञान यांचा अनोखा संगम या दीपज्योतीमध्ये आहे। म्हणून दीपज्योत ही आपल्या अंतरंगामध्ये
ज्ञानाची कायम तेजवट राहावी, किंबहुना कायम प्रज्वलित राहावी, यासाठीच आपला हा सगळा खटाटोप आहे. कृपया हा क्षण आपण या ठिकाणी अनुभवत आहात. परमपूज्य गुरुमाऊली आणि मान्यवर दीप प्रज्वलन करीत आहेत. या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या आसनावर स्थानापन्न व्हावं. सगळे या ठिकाणी आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्यबाहुल्यामध्ये देखील परमपूज्य गुरुमाऊलींनी या ठिकाणी येण्यासाठी वेळ काढला आणि ते अत्यंत धावपळीने का विना आपल्या या ठिकाणी पोहोचले. खरं म्हणजे आपल्या आनंदाला पारावार नाही आणि म्हणूनच आपणा सर्वांच्या वतीनं, इथे आलेल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या वतीनं परमपूज्य गुरुमाऊलींना सन्मानित करून त्यांचे शुभ आशीर्वाद आपण घेऊयात. मी विनंती करतो माननीय श्री सुबोधजी काकाणी यांना की त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींना या ठिकाणी सन्मानित करावं. मी सेवेकरी वर्गाला विनंती करतो की आपण शांत बसा. कृपया आपल्याकडनं फार गडबड गोंधळ होतोय, तो होता कामा नये. या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींना या पंचक्रोशीतून सन्मानित केलं जात आहे. आपण सर्वांच्या वतीने आणि श्री सुबोधजी काकाणी यांच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊलींना सन्मानित करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले जात आहेत. जे मोबाईलवरनं फोटो काढतायत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया काढू नका. खाली बसून घ्या. आपण कृपया, मी आपणास विनंती करतो की आपण खाली बसून घ्या. स्वयंसेवक जे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी संबंधित सेवेकऱ्यांना ताबडतोब खाली बसवावं. यानंतर या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींसमवेत उपस्थित असलेल्या मातोश्री सौभाग्यवती मंदाताई यांनाही सन्मानित केलं जातं आहे. मी विनंती करतो सौभाग्यवती मकवाणा यांना की त्यांनी मातोश्री आईसाहेबांचा सन्मान करावा. कृपया, आपण व्यासपीठावर खूप गर्दी करत आहात. मी विनंती करतो मान्यवरांना या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींना आपण सन्मानित केलेला आहे. आपणा सर्वांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. कृपया इथून पुढे आता हे सन्मान आपण थांबवतो आहे. कृपया सहकार्य करा.
या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान होतो आहे। मी कृपया नाव वाचतो, थोडासा वेळेचा अभाव आहे, सहकार्य करा मान्यवरांनो। या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमान बालयोगी रामलूजी महाराज यांना परमपूज्य गुरुमाऊली सन्मानित करतील आणि शुभ आशीर्वाद देतील। कृपया श्रीयुत बालयोगी महाराज। यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार, माननीय खासदारांचे चिरंजीव श्रीयुत रवींद्र वसंतराव चव्हाणजी यांनाही परमपूज्य गुरुमाऊली सन्मानित करतायत। यानंतर लक्ष्मणरावजी, माननीय लक्ष्मणरावजी, आपण सरपंच आहात बासर ग्रामपंचायत, आपल्यालाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। माननीय शेखरजी, ही जमीन ज्यांनी आपल्याला दिली ते माननीय शेखरजी यांचाही परमपूज्य गुरुमाऊली सन्मान करता आहेत। माननीय श्रीयुत नरसिंगराव, पार्किंगची जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली ते मान्यवर। श्रीयुत अक्षदा करार यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे। बिलोली केंद्राचे नगराध्यक्ष माननीय श्रीयुत कुलकर्णीजी यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे। माननीय श्रीयुत चेअरमन साहेब, ज्यांचे सन्मान राहिले असतील त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी कृपया माऊलींकडनं शुभ आशीर्वाद घ्यावेत। नाव सांगा पाहिजे तुम्हाला। नितीन भाऊ, या ठिकाणी सन्मान संपलेले आहेत। मी व्यासपीठाला विनंती करतो की कृपया आपण आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सेवेकरी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर विराजमान असलेले परमपूज्य गुरुमाऊली मातोश्री आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर अतिथी, या सर्वांची माफी मागून मी एवढंच म्हणेन की थोडंसं वेळेचं बंधन आपल्याकडे आहे, थोडा उशीर झालेला आहे। कालपासून आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत इथपर्यंत आलेलो आहोत, त्यामुळे कृपया आपण सहकार्य करा। आणि विशेष म्हणजे आता यानंतर एक 5 मिनिटं फक्त आपल्याशी संवाद साधतो आणि त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज करतील। सज्जनहो, या बासर या ठिकाणी आपण आलेला आहात। या ठिकाणी विद्यामाता सरस्वतीचं मंदिर आहे, त्याचबरोबर आई महालक्ष्मी साहेब देखील या ठिकाणी आहे आणि महाकाली स्वरूपामध्ये देखील या ठिकाणी त्या आहेत।
या तिन्ही स्वरूपामध्ये असलेलं हे अतिशय महत्त्वाचं असं शक्तिपीठ आहे। त्याचप्रमाणे जो श्री गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचतो त्याच्या 14व्या अध्यायाचा जर आपण या ठिकाणी थोडासा मनामध्ये सराव केला तर सायनदेव हे जे आहेत की ज्यांचं नाव श्रीयुत सायनदेव साखरे यांना याच ठिकाणी दत्त महाराज म्हणजे भगवान नरसिंह सरस्वतींनी दर्शन दिलेलं आहे। आणि गुरुभक्ती काय असते किंवा पिढ्यानपिढ्या मी तुमचं गुरुपद घेऊन तुम्हाला गुरुभक्ती सांगत राहील आणि तुमचं संरक्षण करत राहील अशा पद्धतीचा एक आशीर्वाद याच भूमीमध्ये दत्त महाराजांनी दिलेला होता। आज वेदमाता गायत्री जयंती आहे। आपल्याला कल्पना आहे की ही वेदमाता जी गायत्री आहे हिचं 3 स्वरूपामध्ये दर्शन घेण्याची पद्धत आहे। पहिलं स्वरूप जे आहे ते आरंभाचं स्वरूप आहे, दुसरं हे माध्यान्हाचं स्वरूप आहे आणि तिसरं हे परिपक्वतेचं स्वरूप आहे। तर पहिल्या आरंभ स्वरूपाची जी देवता आहे ती स्वतः गायत्री आहे। दुसऱ्या माध्यान्ह स्वरूपाची म्हणजे तारुण्य स्वरूपाची जी देवता आहे ती सावित्री आहे आणि परिपक्वतेची जी देवता आहे ती महासरस्वती आहे आणि तिचं आज आपण पूजन केलेलं। मी आपल्याला एक थोडासा एक भाग या ठिकाणी सांगू इच्छितो की परमपूज्य गुरुमाऊलींच्या सहवासामध्ये आपण सगळेजण आहात, आपल्याला खूप काही मिळालेलं आहे, आपण समाधानी आहात, परंतु बऱ्याच वेळा ज्ञान जर आपल्याला प्राप्त नाही झालं तर आपल्या समृद्धतेचा उपयोग होत नाही असं म्हणतात। तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, आपण खऱ्या अर्थाने ज्ञानी व्हावात, आपण खऱ्या अर्थाने विकसित व्हावं या दृष्टीने आजचं हे पूजन या ठिकाणी ठेवलेलं आहे। मी आदरणीय व्यासपीठाला सांगू इच्छितो की कालपासून या ठिकाणी कमीत कमी 50 ते 60 हजार भाविकांनी या ठिकाणी पूजन केलेलं आहे। काल या ठिकाणी वरुण राजांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिले, सगळीकडे त्यांनी चिखल केला, परंतु हा आशीर्वाद समजून आमच्या माऊलींनी जे आम्हाला वल्गा सूक्त म्हणायला सांगितलं, पर्जन्य सूक्त म्हणायला सांगितलं, त्याचा परिणाम म्हणून वरुण राजे आले, त्यांचाही आपण मान ठेवून आपण चिखलात बसून आई सरस्वतीचं पूजन केलं। मला वाटतं ही माऊलींनी दिलेली आपल्याला शिकवण आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। हे सगळं आम्ही केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना काल संपूर्ण रात्रभर जे नियोजन या ठिकाणी झालं, विशेषतः आदरणीय नितीन भाऊंनी स्वतः प्रत्यक्ष उभं राहून या ठिकाणी जे गेल्या 3 दिवसाचं नियोजन केलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे। कारण अजूनही आपल्या 3 बॅच पूजा करायच्या बाकी आहेत। या सगळ्यांचा जर एक आकडा घेतला तर तो कमीत कमी 90-80 हजारापर्यंत जाऊ शकतो। इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमताच इथे पूजा घडलेली आहे आणि आजची सांगता आज आपण गायत्री मातेच्या जयंतीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये करत आहोत। मला वाटतं हे फार मोठं पवित्र कर्म आपल्याकडनं होतं आहे। असं म्हणतात की या जगात ज्ञानाशिवाय दुसरं श्रेष्ठ काही नाही। एक वेळेस तुम्हाला पोटाला दिलं आणि तुम्ही जर ते खाल्लं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते विसरून जाता, परंतु आज दिलेलं ज्ञान तुम्हाला आयुष्यभर कामी येतं। म्हणून ज्ञानदेवता गायत्री आणि ज्ञानदेवता महासरस्वती आणि अर्थातच लक्ष्मी देवता महालक्ष्मी आणि आपल्याला संरक्षित करणारी महाकाली या सगळ्यांचं पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे, हे कृपया आपण लक्षात घ्या। असं म्हणतात की ज्ञानी माणसाला सगळीकडे किंमत मिळते आणि आपल्याला हेही माहिती आहे की याच ठिकाणी महर्षी व्यास की जे चिरंजीव आहेत, आजही महर्षी व्यास जिवंत आहेत, सप्तचिरंजीवामध्ये त्यांचा उल्लेख होतो। अशा महर्षी व्यासांनी या ठिकाणी महासरस्वतीची पूजा केलेली आहे। त्यानंतर कवी कुलगुरू कालिदास जे आहेत त्यांनीही या ठिकाणी महासरस्वतीची पूजा केली। त्याचप्रमाणे आद्य शंकराचार्य असतील, वासुदेवानंद सरस्वती असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी पूजा केलेली आहे। इथे दत्त महाराज आणि आई सरस्वती यांचं एक अतिशय अनोखं असं हे शक्तिपीठ आहे आणि त्या शक्तिपीठावर
परमपूज्य गुरुमाऊलींसमवेत आज आपण सगळेजण जमलेलो आहोत, हा एक मोठा योग आहे, हे कृपया आपण विसरू नका. कदाचित तुम्हाला व्यास शंकराचार्य माहीत नसतील, परंतु टी व्हीवर चाललेला कौन बनेगा करोडपती प्रोग्राम सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय बच्चनजी म्हणतात की ज्ञान सबसे बडा होता है. या ज्ञानाची पूजा करायला बच्चनजी देखील इथेच आले होते, हेही कृपया आपण लक्षात घ्या. त्यामुळे आपण सर्वजण ज्ञानी व्हावेत हीच माऊलींची इच्छा आहे. आणि ज्ञानाशिवाय जगात काही नाही. म्हणून हे ज्ञान देणारे खरे माऊली आहेत, परंतु स्वरूप मात्र त्यांनी सरस्वतीचं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे कृपया आपण लक्षात घ्या. सज्जनहो, आपण कालपासून अत्यंत या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूजा केलेली आहे, याची मला जाणीव आहे. आणि कालपासनं हे सगळं दृश्य आम्ही बघितलेलं आहे. आपण ही पूजा केली हे आपल्या भाग्यात लिहिलेलं होतं. हा माता सरस्वतीच्या पूजनाचा जरी कार्यक्रम असला तरी खऱ्या अर्थाने हा विद्यारंभाचा कार्यक्रम आहे. आणि ही एक आध्यात्मिक विद्या, ही एक सामाजिक प्रति सहानुभूती असणारी विद्या आणि त्याचबरोबर समाजाचं कल्याण करणारी विद्या या अध्यात्माच्या माध्यमातून आपल्याला आज इथे गुरुमाऊली देणार आहेत. त्यामुळे आज आपण सगळेजण या ठिकाणी भाग्यवान आहात. आपलं भाग्य हे महान आहे, मोठं आहे. कारण याच ठिकाणी सायदेवांना दत्तात्रयांनी खऱ्या अर्थाने भक्तियोग सांगितलेला आहे. तो भक्तियोग आज आपल्याला गुरुमाऊली या ठिकाणी सांगणार आहे. खरं म्हणजे या सगळ्या प्रसंगाचं वर्णन करायला शब्द कधी कधी अपुरे पडतात. आणि असं वाटतं की शब्दाच्या पलीकडचा जो एक आनंदाचा भाग असतो की जिथे शब्दही व्यक्त होत नाही, असा आनंदाचा क्षण समीप आलेला आहे. मी फार वेळ आपल्यामध्ये थांबणार नाही. पण एकच विनंती करेल की या क्षेत्रामध्ये आपण आलेला आहात. महासरस्वतीचं क्षेत्र आहे, महालक्ष्मीचं क्षेत्र आहे, महाकालीचं क्षेत्र आहे आणि भगवान दत्तात्रयांचं क्षेत्र आहे. या सर्व देवतांना आणि ज्यांनी या देवतांकडे आपल्याला आणलं, ज्यांनी या देवतेचं आपल्याला दर्शन करून दिलं, त्या परमपूज्य गुरुमाऊलींना एकदा आपण हात उंच करून त्यांचं दर्शन घेऊया. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणखीन काय मागायचं. भक्तियोग, ज्ञानयोग या ठिकाणी आपण साधलेला आहे. ज्ञानयोगातली अतिशय उच्च कोटीतली सेवा आपण या ठिकाणी समर्पित केलेली आहे. मला वाटतं हाच सर्वात मोठा योग आहे आणि तो योग आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजाने आपल्याला निश्चितपणे साध्य होणार आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जगदंबे पाहू. उपस्थित सर्व भाविक सज्जन, समर्थ सेवेकरी, तेलंगणातून, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात राज्यात असणारे सर्व सेवा केंद्र प्रतिनिधी, तेलंगणातून आलेले सर्व मान्यवर, त्यांना अंदरकी नमस्कारम. हे तेलुगू शब्दात त्यांचा हा सन्मान आहे आणि त्यांनी खूप सहकार्य करून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून असंख्य केंद्र
आणि असंख्य पालक विद्यार्थ्यांना घेऊन या पुण्यभूमीत आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे सरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि आज वेदमाता गायत्री मातोश्रींच्या जन्मदिनी ही एक विराट पर्वणी आपणाला साध्य करण्याची संधी भगवतीनं दिलेली आहे. आणि या निश्चितपणे पर्वणीवर आपल्या साऱ्या मनोकामना उपस्थित असणाऱ्यांच्या, घरी असणाऱ्यांच्या भगवती माता पूर्ण करेन अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून आपण प्रतिकूल परिस्थितीत एवढा कडक उन्हाळा असतानासुद्धा एवढ्या तापमानामध्ये आपण धाडस करून राज्याच्या, देशाच्या विविध ठिकाणाहून आलात आणि आज सन्माननीय व्यासपीठावर सुबोधजी काकाणी आणि त्यांचा परिवार त्यांनी या उपक्रमाला खूपच परिश्रम घेतलेले आहेत. श्री श्री बालयोगी रामलूजी महाराज केदारेश्वर आश्रम नंदीपेठ तेलंगणा यांची उपस्थिती आपणाला लाभलेली आहे. या विभागात त्यांचं विस्मरणीय काम आहे म्हणून त्यांची उपस्थिती आपणाला मिळालेली आहे. या विभागाचे खासदार नागेश गारू आदिलाबाद यांची उपस्थिती आपणाला मिळालेली आहे. त्यांनाही धन्यवाद आहेत. त्यानंतर या विभागाचे मुधोळ भैसा विधानसभेचे सदस्य तथा आमदार रामरावजी पाटील त्यांचीही या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे. त्यांनाही शुभेच्छा आणि धन्यवाद आहेत. त्यानंतर आमचे अशोकरावजी चव्हाण खासदार राज्यसभा तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे थोड्याच वेळात उपस्थिती आणि त्यांचे परिवाराची होत आहे. त्या सर्व परिवाराला इथे सर्व मान्यवर आलेले नावं घेणं वेळेअभावी अशक्य आहे. तथापि उपस्थित असणारे, घरी असणारे सर्व मान्यवर, सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, गृह खात्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी या कार्याला गेल्या महिन्याभरापासून जे आपण मेहनत करत होता, विशेषतः नांदेड जिल्ह्यावर ही जादा जिम्मेदारी होती. म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवेकऱ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. कारण त्यांच्यावर सीमेवरच्या राज्याची आणि पिठापूरसारख्या तीर्थक्षेत्राची, दत्तपीठाची जिम्मेदारी गेल्या दशकापासून ते अतिशय चांगल्या पद्धतीत सांभाळतात. म्हणून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आहेत की त्यांनी अशीच चांगली जिम्मेदारी उद्याच्या भविष्यकाळात पार पाडावी आणि देशभरातील तमाम भारतीयांना हे स्वामी मार्गाचं कार्य, स्वामी कार्यातून जे सेवेकऱ्यांचं जे ग्राम अभियान तथा नागरी अभियान तमाम मानवजातीपर्यंत पोचवण्याचं जे व्रत घेतलेलं आहे, व्रतात ते सर्वजण सहभागी व्हावेत. या देशाची सुरक्षा, या देशातील तमाम मानवजातीला भगवतीचा, स्वामींचा आशीर्वाद मिळावा, त्यांचं भलं व्हावं, त्यांना समाधान, सौख्य, निरोगी जीवन त्यांना मिळावं, यासाठी आपण सर्व गोष्टी बाजूला ठेवून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण इथे आलात. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आहे. खरं तर हा कार्यक्रम आपण काही वर्षापूर्वी
1 मे रोजी घेणार होतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं, पण अपरिहार कारणास्तव म्हणा किंवा मधल्या काळात कोरोनामुळं म्हणा हा कार्यक्रम थोडा लांबणीवर टाकावा लागला. आणि खरं तर आमचे मराठवाड्यातले सेवेकरी दिपोळीत हा कार्यक्रम घेणार होते शांतपणे, परंतु शाळा सुरू झाल्या, सेवेकऱ्यांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेकडे पाठवणं क्रमप्राप्त असल्यामुळं आणि दक्षिण भारताची एक पूर्व परंपरा आहे की शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना जर सरस्वती मातेच्या चरणावर आणलं, मागे बघायचं काम नाही. आज तागायत शेकडो वर्षाच्या परंपरेत दक्षिण भारतात ज्यांनी ज्यांनी सरस्वती मातेचे हे संस्कार घेतलेले आहेत ते सारे विद्यार्थी आज तागायत उत्तम अधिकारी, प्रशासनाचे सेवेकरी म्हणून देशभरात नामांकित झाले. त्यात IAS ऑफिसर्स आहेत, IPS आहेत, UPSCतले आहेत. सर्व स्पर्धा परीक्षेत दक्षिण भारताचा यापूर्वी पहिला नंबर असायचा, हे विसरून चालणार नाही. म्हणून महाराष्ट्रानं तरी का मागे राहावं, देशानं तरी का मागे राहावं. म्हणून देशवासियांना ही कळकळीची संकल्पना आहे की आपल्या फावल्या वेळेत साऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातल्या सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा, या देशाची प्रशासनाची सेवा करण्याची त्यांना संधी मिळावी, असा आशीर्वाद मागण्यासाठी आपण सर्व पालक लोक, विद्यार्थी लोक इथे खरं तर आलेला आहात. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आज आमचे गुरुजन प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. महाराष्ट्रात आणि देशभरात आणि आपल्या तेलंगणामध्ये बरीच केंद्र आहेत. बासर हे जरी सरहद्दीवर असलं परंतु कुरवपूर आहे, शेजारी पिठापूर आहे आणि आता नव्यानं सुमारे 40 साप्ताहिक सेवा केंद्र होऊ घातलेली आहे. आता राहिली अडचण भाषेची, परंतु आपण सीमेवरचे जे सेवेकरी आणि भाविक आहात त्यांना 2 भाषा बोलता येतात. त्यांना तेलुगुही बोलता येतं, मराठी बोलता येतं. म्हणून या द्विभाषिकांनी या कार्याच्या प्रसारात भाग घेऊन मराठी भाषेचं भाषांतर तेलुगू भाषेत करावं आणि तेलुगू भाषेचं भाषांतर मराठीत करावं, म्हणजे या देशाची अखंडता निश्चितपणे भविष्य काळात संघटित व्हायला आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायला ती मदत करेल अशी आम्हाला खात्री वाटते. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु उत्तर भारतातल्या भाषा थोड्याफार कळतात. दक्षिण भारतातल्या 4ही भाषा ठराविक लोकांनाच कळतात. म्हणून आपणा सर्वांना, महाराष्ट्र प्रदेशातल्या साऱ्या लोकांना दुय्यम भाषा म्हणून ती तेलुगू असेल, कानडी असेल, मल्याळी असेल, तामिळी असेल, या साऱ्या भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. आज आपण सरस्वती मातेकडे ही पण मागा की आम्हा भारतीयांना साऱ्या भाषा बोलता आल्या पाहिजे. तेवढी कृपा आमच्यावर करा, म्हणजे हा देश एक संघ एक संत निश्चितपणे राहील, यात दुमत नाही. म्हणून आपल्याला राष्ट्राचंही काही देणं आपण लागत आहोत. त्या दृष्टीनं राष्ट्रीय एकात्मता आपल्यात निर्माण व्हावी. आमच्या सर्व देशभरातील गुरुजनांनी पुढील पिढ्यांवर मार्गदर्शन करताना आपण गेली अनेक वर्ष शुद्ध पंचमीला मुलांच्या जिभेवर ऐम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे आणि तो सोन्याच्या काडीनं किंवा दर्भाच्या काडीनं हा ऐम शब्द विद्यार्थ्यांच्या जिभेवर लिहित असतो. जे पालक लोक विद्यार्थ्यांच्या जिभेवर हा मंत्र लिहितात, कृपया त्यांनी हात वरती करावे.
मनापासून आपणाला धन्यवाद आहेत. इथे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन राज्यामध्ये आणि देशभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही उपक्रम राबवावे लागणार आहेत. सर्वप्रथम त्यांच्या अंतःकरणावर संस्कार करावे लागणार आहेत. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेन, हे वास्तव आहे. म्हणून आपणाला सुसंस्कार हे वयाच्या 5व्या वर्षापेक्षा आईच्या पोटात असतानापासूनच आमच्या सर्व माता भगिनींनी नव्या पिढ्यांवर जर संस्कार केले आणि अलीकडे नव्यानं गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्कार हा एक विद्याभ्यास देशभरात पुढील पिढ्यांसाठी हा या कार्यानं या देशात पुढील पिढी श्रावण बाळासारखी, पुंडलिकासारखी वृद्धांना सांभाळण्याजोगी, त्यांचं आदरातिथ्य, आज्ञाधारकपणा आचरणात आणण्यासाठी आणि वृद्धाश्रम भारत मुक्त करण्यासाठी या देशात उद्याच्या भविष्य काळात एकही वृद्धाश्रम होता कामा नये, काढता कामा नये. त्यासाठी हे पहिलं पाऊल या कार्यानं सरस्वती मातेची साक्ष ठेवून आपण सर्वजण या ब्रीदाशी सलोखा ठेवून इथे आलेला आहात, या दुमत नाही. म्हणून आपणाला आमच्या देशभरातील सर्व गुरुजन प्रतिनिधी, मूल्य शिक्षण प्रतिनिधी यांना आपण सहकार्य करा आणि घराघरात पुंडलिक कसे तयार होतील आणि घराघरात श्रावण बाळ तयार कसे होतील, वृद्धांची सेवा करणारी नवी पिढी त्यांच्या मनामध्ये वृद्धांविषयी आवड, जिज्ञासा कशी निर्माण होईल हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्याअंतर्गत सातत्यानं करण्यास आपण सर्वजण कटिबद्ध आहात. तर पुढचा विभाग या ठिकाणी कार्याचा अंतरंग म्हणून मानव जातीमध्ये आज अनंत समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यात शैक्षणिक समस्या आहे, कौटुंबिक समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, शेतीची समस्या आहे, आजारपणांच्या समस्या आहे. कॅन्सरसारखे आजार देशभरात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या साऱ्याच समस्या मुक्त करण्यासाठी तणावमुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन आपणाला प्राप्त होण्यासाठी इथे प्रश्न उत्तर विभाग प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. कृपया जिथे असतील तिथे त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. कारण राज्याच्या सर्व जिल्ह्यासह तेलंगणाच्या 22 जिल्ह्यांसह प्रतिनिधी म्हणून आपण आलेला आहात आणि आपणावर ह्या साऱ्या जिम्मेदाऱ्या आहेत. म्हणून आपण इथे फावल्या वेळात तुम्ही आहे तोपर्यंत प्रश्न उत्तर विभागात काम करा. तेलंगण भाविकांना एवढा आनंद होईल की त्यांचा दुवा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि या प्रदेशामध्ये स्वामी कार्य अधिकाधिक गतिमान होईल. म्हणून आपणाला पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत की आपण या विभागात हमेशा प्रश्न उत्तरासाठी शेजारच्या नांदेड जिल्ह्यानं हमेशा यावं आणि प्रश्न उत्तरात तेलुगू जनतेला धीर दिलासा द्यावा, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. गेले अनेक वर्षापासून आपण या कार्यातून भारतीय संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यावर उभी आहे. म्हणून या विभागात काम करणारे प्रतिनिधी इथे आले असतील. काही मंडपाच्या बाहेर आहेत, ते मला दिसत नाहीत, परंतु आवाज मात्र तिथपर्यंत जातो. हे मध्ये उभे असणारे लोक जर खाली बसले तर पलीकडच्या मंडपातील लोकांना आपण काय करता ते दिसेल. विवाह मंडळाच्या वतीनं बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता कुठल्याही प्रकारच्या
पूर्वाश्रमीच्या जाचक ज्या अटी होत्या, ज्या जुन्या पद्धती होत्या, त्या आपण थांबवाव्यात आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमात मुलामुलींची विवाह करावीत. आयुष्यात त्यांचे किंतु परंतु तर होणार नाही, परंतु गेल्या 70 वर्षात या कार्यातून या पद्धतीत ज्यांचे विवाह झाले, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण पुढील पिढ्यांची विवाह साखरपुड्यासारख्या छोट्याखानी उपक्रमातून करा. आपला खर्चालाही बचत होईल, आपणाला विधायक या देशाचं काम करता येईल. खरं तर या कार्यातून 80% समाजसेवा, राष्ट्रीय सेवा आणि 20% अध्यात्म आपण करत आहोत. आपल्या लक्षात आलंच असेल की 20% अध्यात्म करतो आणि 80% सामाजिक बांधिलकी या कार्यानं देशासाठी ही वचन घेतलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपला देशभरातला जो सेवेकरी परिवार आहे, त्या सर्व परिवारानं 80% समाजसेवा आणि 20% आध्यात्मिक सेवा घडवण्याचं करावं. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आपणाला निश्चितपणे जनतेपर्यंत पोचवता येईल. आणि हे स्वामींना अभिप्रेत आहे. गेल्या शतकात भगवान दत्तात्रयांनी अनेक आविष्कार घेऊन सर्वप्रथम धरणी दुभंगून स्वामी महाराज पंजाब प्रांतात प्रकटले. 250 वर्ष त्यांची पूर्ण भ्रमंती देशभरात गेली. 1378ला त्यांनी याच दक्षिण प्रांतामध्ये पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ हा आविष्कार धारण केला. ती आपली जन्मभूमी नंतर कुरोपूर सारख्या ठिकाणी कर्मभूमी निवडली. ते आपल्या तेलंगणातच आहे. तदनंतर त्यांनी तोही आविष्कार संपवून 1528ला महाराष्ट्रात कारंजाला नरसिंह सरस्वती, ज्यांना गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो, तो आविष्कार धारण केला. आणि तदनंतर संपूर्ण देश पायपीट करून पुढील 50 वर्ष ते गाणगापूरला आले. काही दिवस वाडीला आले, काही दिवस औदुंबरला आले. आपण कालच्या पंधरवाड्यात औदुंबर नरसोबाच्या वाडीला होता. त्या ठिकाणी अशीच विराट सेवेकऱ्यांची भक्तीचा पूर वाहत होता. आणि त्या ठिकाणी सुद्धा पर्जन्यानं आदल्या दिवशी आशीर्वाद देऊन सगळी दाणादान ओढून दिलेली होती. हा अर्थात आशीर्वाद आहे. या वर्षी देशभराचं तापमान 40च्या पुढे गेलेलं आहे. म्हणून प्रत्येकानं जर पर्जन्य सूक्ताचं वाचन पठन मनन केलं तरच आपणाला पाणी वर्षभर मिळेल. म्हणून देशभरात वाहणाऱ्या सर्व जलवाहिन्या, जीवनवाहिन्या, आमची गोदामाई असेल, या प्रदेशात वाहणाऱ्या सर्व जलवाहिन्या असतील, त्या सर्वांना आमच्या माता भगिनींनी, सुवासिनींनी वेळोवेळी विनंती, प्रार्थना आणि ओटीचं साहित्य ज्यावेळी पहिला पूर येतो त्यावेळी नद्यांचा सन्मान करावा. हे कळकळीचं आव्हान आहे. स्वामी गाणगापूरला जवळपास 50 वर्ष राहिले आणि तदनंतर पुन्हा मूळ आविष्कारात त्यांनी यायचं ठरवलं. म्हणून ते कोणी भक्त आले, सेवेकरी आले, मूळ मूळ वडाचं झाड आकलेचं कोट. अर्थ समजत नव्हता, तो कालांतरानं लोकांना कळला. म्हणून या प्रदीर्घ आविष्कारात स्वामी 1856 ते 1878 या कार्यकालात स्वामी अक्कलकोटला राहिले. अर्थात अक्कलकोट हे नाव स्वामींच्या कर्तृत्वातून लोकांनी त्यांना दिलेलं आहे. त्याआधी त्या गावाचं नाव प्रज्ञापुरी होतं. त्या प्रज्ञापुरीत स्वामी प्रकटले आणि या देशाला कृतकृत्य करून या देशातलं आध्यात्मिक वैभव वाढवलं. आणि आज मात्र देशभराच्या कोट्यावधी कुटुंबियांच्या घरात
जळी स्थळी काष्टी पाताळी पाषाणी श्री स्वामी समर्थ आहे, हे आपणाला माहीत आहे. आणि म्हणूनच आपण या षडाक्षरी मंत्राचा अहोरात्र ध्यास घेऊन निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत, या मानवी समस्येवर श्री स्वामी समर्थ या मंत्रानं मात करत आहेत. म्हणून आपण अहोरात्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र अवश्य अर्जावून श्रद्धेनं आपल्या अंतःकरणात सदैव त्याचं अनुसंधान असावं, हे कळकळीचं आवाहन. हे सर्व होत असताना आपल्या घरात स्वामींच्या तसबिरी सवेत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा आपण किमान रोज 3 अध्याय वाचावेत. आमच्या प्रतिनिधींनी ज्यांच्या हातात स्वामी चरित्र आहे त्यांनी नव्या भाविकांना या स्वामी चरित्र सारामृताचा परिचय करून द्यावा. याचे रोज 3 अध्याय वाचावेत. हे स्वामींना अतिप्रिय आहे आशीर्वाद घेण्यासाठी. तुळशीच्या माळेवर 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा, तो स्वामींना अभिप्रेत आहे. रोज पंचमहायज्ञ करावेत, 5 यज्ञ रोज करावेत. ते बिना खर्चाचे आहेत आणि कमी वेळेचे आहेत. आपण महाराष्ट्रातले लोक रोजच पंचमहायज्ञ करत आहात, हे आम्हाला माहीत आहे. तथापि ज्या भगिनी पंचमहायज्ञ करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. अन्य भगिनींनाही तुम्ही पंचमहायज्ञाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगत जावं की ही जी 5 कामं आहेत ती 5च मिनिटाची आहे. स्नान झाल्यावर एका रद्दी पेपरला छोटंसं तुपाचं बोट लावून तो पेपर अग्नीला जाळणं देवयज्ञ झाला. लाकूड फाटा गोऱ्या सर्वांना शक्य नाही, म्हणून कालामानाप्रमाणे रद्दी पेपरला तूप लावून पेटवणं त्याला देवयज्ञ म्हणतात. तदनंतर भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाक करता करता बऱ्याच वेळा घराजवळ कावळा येऊन ओरडून ओरडून हैराण होत. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी म्हणतात कोणीतरी पाहुणा आहे. खरं तर पाहुण्याचा आणि कावळ्याचा काही संबंध नाही. आपले जे मृतपूर्वज आहे ते वासाचे अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत. म्हणून स्वयंपाक केलेल्या पदार्थांचा एक छोट्याशा पोळीवर तो नैवेद्य कावळ्याला दिला, पितृयज्ञ झाला. जिथे कावळा बसतो तिथे तेवढंच अन्न एका छोट्या पोळीवर गाईला दिलं, ऋषी यज्ञ झाला. गाय ही किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला परत परत सांगण्याची जरूर नाही. भगवान श्रीकृष्णांनी त्यासाठी त्या भूतलावर अवतार घेतला आणि स्वतः गवळी झाले. आमच्या पूजनीय गाडगे बाबांनी देशभरात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गायी पाळा गायी पाळा हा संदेश. गायीचे जे 5 द्रव्य आहे त्याचा वेळोवेळी जर आपण वापर केला तर हरवलेली मनःशांती आपणाला त्वरित मिळते. म्हणून एक चमचाभर गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही या 5 बाबींना पंचगव्य म्हणतात. ते इथे उपलब्ध आहे सर्व केंद्रांवर. ते जर आपण स्नानापूर्वी अंगाला लावून स्नान केलं, जसं दिपवळीत तुम्ही उठणं लावतात त्याप्रमाणे, आयुष्यात त्या कुटुंबात कोणीही स्वतःचं बरं वाईट करू शकत नाही, आत्महत्या करू शकत नाही. एवढं सामर्थ्य गाईच्या पंचगव्यात आहे. म्हणून आपण गाईला विसरू नका. शहरांमध्ये मोकाट जनावर आहे, महानगरांमध्ये तिथल्या नगरसेवकांना आणि संबंधितांना एक निवेदन आहे. तुम्ही जशी गाड्यांना पार्किंगची सोय करता तशी जर मोकाट जनावरांना एखादी पार्किंग केली तर शहरातले लोक तिथे गायींना घास नेतील, पाणी नेतील, पोळी देतील, त्यांची निगा राखतील. तो आशीर्वाद शहरवासियांना मिळेल. म्हणून या साऱ्या संकल्पना या कार्याच्या आधुनिकतेकडे जाताना पूर्वस्थितीला आपण विसरायचं नसतं.
हा त्यातला यमक आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण हे पंचमहायज्ञ करताना या बाबी अवश्य लक्षात ठेवाव्या. पुढची चौथी बाब, चांगल्या व्यक्तीला भोजन देणं. ही जी दत्तपीठं आहेत, आपल्या दक्षिणेत पिठापूर असेल, तेलंगणात कोरवपूर असेल, महाराष्ट्रात वाडी असेल, कर्नाटकमध्ये गाणगापूर असेल, या ठिकाणी भगवान दत्तात्रयांना अन्नदान करणं अतिप्रिय आहे. म्हणून सुदैवानं इथे बसलेले आणि महाराष्ट्रातले सारे सेवेकरी वेळोवेळी पिठापूर, गाणगापूर, वाडी, कोरवपूर, त्र्यंबक या ठिकाणी अन्नदानात भाग घेत असतात. जे प्रतिनिधी या क्षेत्रात अन्नदान करतात त्यांनी कृपया हातवरती करावेत. धन्यवाद. म्हणून वेळोवेळी एक पुण्य लुटण्याची नामी संधी तुम्हाला सर्व भारतवासियांना मिळालेली आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आणि पाचवं काम, पंचमाहेर, 2 बोटात साखर मावेन एवढी मुंग्यांना घालणं, याला भूतयज्ञ म्हणतात. ज्या वास्तू दूषित आहे त्या वास्तूत मुंग्या साखर खात नाही. हे प्रमाण आहे, हे प्रमाण आहे. कारण मुंगेला माणसापेक्षा थोडी जादा बुद्धी भगवतीनं दिलेली आहे. तिचा मेंदू केवढा, तिचा आकार केवढा, परंतु एवढ्या छोट्या मेंदूमध्ये किती प्रगल्भता आहे. ती चालताना एका रेषेत चालते, म्हाताऱ्या मुंग्यांना अन्नपुरवठा करते. आणि तिला एवढं सरस्वती मातेनं ज्ञान दिलेलं आहे की आमच्या कबीरजींनी एका दोह्यामध्ये, मस्जिद में भी मुल्ला पुकारे, साहब तेरा बैरा है, चिटी के पैरों में घुंघरू बजाए, वही अल्लाह सुनता है. हे कबीरजींचं वाक्य आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की मुंगीला एवढं ज्ञान सरस्वती मातेनं कुठून दिलं असेल, हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. असोच पंचमहायज्ञ आपण हमेशा रोज करावेत. पुढचा विभाग, या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. आता देशभरात खरीप हंगाम सुरू झालेला आहे. आम्ही रस्त्यानं येता येता बघितलं, बरीच पिकांची, शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे खरीप पिकांची. त्या वातावरणात होणारी ती जी पिकं आहेत, ती पिकं लागवड करण्याची ही नामी संधी आहे. शेतकऱ्याचं सारं लक्ष पर्जन्य देवतेकडे आहे. तो वेळेवर यावा, मुबलक व्हावा, अतिवृष्टी टाळावी, अनावृष्टी होऊ नये, एवढी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. म्हणून या देशातल्या बळीराजानं जर पर्जन्य सूक्ताचं वाचन केलं तर ती भूक भागवण्याची क्षमता पर्जन्य देवतेची आहे आणि तो नक्की भागवेल अशी आमची खात्री आहे. म्हणून आमच्या बळीराजानं पर्जन्य सूक्ताचं 5 मिनिटं, रोज 5 मिनिट लागतात, त्याचं वाचन पठन मनन करावं. जमिनीची प्रत, बी परीक्षण, पाणी परीक्षण वेळोवेळी आपण कृपया करावं. वेळोवेळी होणारे जे कृषी महोत्सव आहेत त्याला आपण हजेरी लावावी आणि शेतकऱ्याला सुज्ञ बनवावं, हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर या ठिकाणी आज आमची डॉक्टर मंडळी आलेली आहे. त्यांनी तिथे उभं राहून गेल्या दशकापासून, 2 दशकापासून आपण कॅन्सरवर सातत्यानं अभ्यास करतोय आणि उपाय करतोय. आणि सुदैवानं आतापर्यंत 2 लाख रुग्ण कॅन्सरचे ठणठणीत बरे झालेले आहेत. बिना केमो, बिना वेदना आणि बिना शस्त्रक्रिया असणारा दवा इथे उपलब्ध आहे. तो आपण कोकणातून, रत्नागिरी जिल्ह्यातून मिळवला. त्यामध्ये सप्तरंगी काढा, सप्तरंगी मूळ, रानभेंडीचं मूळ, वेखंड या वनस्पत्यांचा समावेश आहे. या वनस्पत्या घशाचा कॅन्सर असो, पोटातला गाठीचा कॅन्सर असो किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असो, 100% बरं करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहेत. सर्वसामान्य गरीब कुटुंबियांना हे अत्यंत संजीवनी ठरू पाहत आहे. म्हणून परमेश्वरानं जेवढं आपणाला आयुष्य दिलेलं आहे ते निरोगी जगता यावं
म्हणून आपण कॅन्सरचा दवा इथे स्टॉलवर उपलब्ध असेल तथा आपण वेळोवेळी प्रति शनिवारी त्र्यंबकला येत असतो. आपण अवश्य अर्जावून कुठल्या तरी शनिवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला येण्याचं करावं. तिथे अशीच गर्दी, असेच सेवेकरी सातत्यानं अभ्यासक म्हणून, प्रचारक म्हणून, प्रसारक म्हणून येत असतात. त्यांच्यासोबत आपण येऊन गरजूंना आपण हा दवा देण्याचं करावं, त्यांचा दुवा घ्यावा. काही वर्षापूर्वी पंजाबमध्ये 150 साधू लोक कॅन्सरमुक्त झाले. आज सर्वात जास्त कॅन्सर पंजाब प्रांतात वाढतोय. त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे, हरित क्रांतीबरोबर रासायनिक खतं आणि विषारी औषधं हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून हे कुठेतरी आता कमी करणं, थांबवणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी कृषी महोत्सव, कृषी शिबिरं गावोगावी, तालुका जिल्हा पातळीवर करणं जरुरीचं आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आत्ता आपल्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण हे आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि खरं तर ते गेल्या 3 दशकापासून सेवेकरी आहेत. प्रतिवर्षी त्यांचं त्र्यंबकेश्वर दिंडोरीला येणं असतं. त्यांचा सहपरिवार ते आलेले आहेत. त्यांनी कृपया आसन ग्रहण करावं. आणि नांदेड जिल्ह्यात त्यांचं खूप लक्ष असल्यामुळं सर्वात जास्त केंद्र आज नांदेड जिल्ह्यात आहेत. म्हणून आम्हाला एक स्वाभिमान आहे की त्यांचं येणं हे केंद्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज ही अभूतपूर्व अशी ही पर्वणी आपल्याला लाभत आहे. आपल्यानंतर तेही 2 शब्द आपणाशी संवाद साधणारच आहेत. तथापि पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टरांनंतर वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आहे त्या जागी उभं राहून वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी, वास्तूमध्ये निरोगी जीवन आपणाला लाभण्यासाठी त्यात असणारे फेरबदल होणं, बिना तोडफोड होणं गरजेचं आहे. म्हणून त्याविषयी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून आपण ही माहिती समजून घेतली तर आपणाला निश्चितपणे आपलं जीवन कृतार्थ होईल, यात संशय नाही. आणि ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जात आहे. या उक्तीप्रमाणे आपण हे ग्रंथ मधून चाळत जावेत, ती पानं चाळत जावीत. त्यानंतर पुढचा विभाग या ठिकाणी जेवढे कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आहेत, या कार्यानं त्यांच्याशी संवाद साधून जे गरीब लोकांना सतत कोर्टाची पायरी चढावी लागते, खरं तर शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, ती टाळण्यासाठी सन्माननीय सुप्रीम कोर्ट हमेशा या कार्याच्या संपर्कात आहे. त्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की आम्ही देशभरात आणि प्रति तालुका जिल्हा स्तरावर दर 3 महिन्यानं लोक न्यायालय भरू आणि तुमच्या साऱ्या गरीब जनतेचे आणि भाविकांचे प्रश्न एकदाच निकाली काढू, परत त्यांनी कोर्टात यायचं नाही, असा शब्द दिलेला आहे. म्हणून ही बाब राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. समाजातले सर्व स्तंभ वैचारिकदृष्ट्या एकत्र आणणं ही काळाची गरज आहे. म्हणून एक सामुदायिक सहजीवन, सामुदायिक सद्भावना या राष्ट्रामध्ये भविष्य काळात निर्माण होण्यासाठी योगायोगानं सौ हरणेताई न्यायाधीश धर्माबाद त्याही सेवेकरीच आहेत. योगायोगानं त्याही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना शतशः धन्यवाद आहेत. समाजातले सर्व जे स्तंभ आहेत ते देशाच्या सर्व लोकांच्या उपयोगी पडावेत. सर्व जनतेच्या समस्या निर्मूलन करण्यात त्यांना भगवतीनं आशीर्वाद द्यावा, भारत मातेनं आशीर्वाद द्यावा, हीच एक खरी संकल्पना आहे. पुढचा विभाग या ठिकाणी याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी
उभं राहून आपला परिचय देऊन वादळ थांबवण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत. भूकंप होऊ नये म्हणून सोपे उपाय दिलेले आहेत, त्याला 1 रुपया खर्च नाही असे उपाय. आणि अपघात होऊ नये म्हणून त्यांच्याकडे काही उपाय आहेत. अपघात टाळण्यासाठी जे जे काही उपाय या विभागातून दिलेले आहेत ते खरं तर जनतेपर्यंत डोळस बुद्धीनं पोचवणं क्रमप्राप्त आहे. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि यात आमच्या भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. खरं तर या देशाला भारत माता का म्हणतात? अमेरिका माता, जपान माता, जर्मन माता का म्हणत नाही? भारत माताच का म्हणतात? त्याला कारण तुम्ही बसलेल्या साऱ्या माता भगिनी आहेत. तुम्ही गुरुचरित्र वाचता. गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये अनुसूयेनं एका दृष्टिक्षेपात सत्व बघण्याला आलेले 3 लोक ब्रह्मा, विष्णू, महेश दृष्टी पडतात त्यांची 1 दिवसाची बालकं झाली. देवांना बालकं करण्याची क्षमता ज्या मातृत्वात होती ते मातृत्व म्हणजे अनुसूयात. आणि म्हणून त्यांच्यामुळं या देशाला भारत माता म्हणतात. त्याचं सारं श्रेय आमच्या माता भगिनींकडे जातं. म्हणून हा जो जीवनादर्श आहे, आता उद्याचा 21 तारखेला वटपौर्णिमा असेल, सावित्री मातेचा जीवनादर्श नव्या पिढ्यांमध्ये पोचवताना वडाच्या झाडाचीच पूजा का करायची, इतर का करत नाही? हा एक वैज्ञानिक कारण आहे. झाडांची तोड कत्तल झाल्यामुळं देशात आज काय अवस्था हे ज्योतिषांनी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून आमच्या सर्व माता भगिनींनी कळकळीनं वटसावित्रीच्या निमित्तानं एकतरी वडाचं झाड आपण लावा, पर्यावरणाला मदत करा. त्या वडाच्या झाडाला पाणी भरावं लागत नाही, कुठलाही मेंटेनन्स नाही. उन्हाळ्यात सुद्धा ते झाड टवटवीत राहतं, कोणी पाणी घालत नाही. या देशाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर काही शतकापूर्वी या देशामध्ये त्यांनी दूरदर्शी विचार ठेवून माझ्या देशवासियांची यात्रा सफल होण्यासाठी त्यांनी स्वखर्चानं रस्ते तयार केले, विहिरी खोदल्या, रस्त्यांच्या दोघं तर्फा वडाची झाडं, कडुनिंबाची झाडं, चिंचेची झाडं लावली. आणि या देशाचं देशपण यात्रेकरूंची यात्रा सफल करण्यात त्यांचं अजूनही नाव निघतंय. म्हणून भारत सरकारनं, राज्य सरकारनं या झाडांचं पुन्हा पुनरुज्जीवन करावं हे कळकळीचं आवाहन आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं हे कळकळीचं आवाहन पर्यावरणाच्या दृष्टीनं आहे. आज या मोबाईलमुळं पशु पक्षी कमी झालेत, चिमण्या तर जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती विषारी जी रेंज आहे त्यामुळं सामान्य बारके पक्षी मृत होऊ लागलेले आहेत. म्हणून या साऱ्या संभाव्य बाबी नव्या पिढ्यांना माहीत असणं आणि पर्यावरण टिकवणं ही पण काळाची गरज आहे. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म हे समतोल ठेवून जनतेपर्यंत ही सारी विधानं डोळस बुद्धीनं आपणाला प्रशिक्षित करावी लागतील यात दुमत नाही. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. आपण कालपासून इथे लाखोच्या संख्येनं तिष्ठत बसलेला आहात आणि स्वाभाविक मानाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही हे आम्हाला मानसशास्त्र माहीत आहे. काही काळानंतर मानाजीराव सांगतात घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पोटात कावळे ओरडतायत, तहानभूक लागलेली आहे. त्या साऱ्या संवेदना आतून मानाजीराव आपणाला करत असतात. परंतु मनाला मुरड घालून आपण इथे इतका वेळ बसलात. मी अधिक वेळ आपला न घेता आदरणीय आमचे चव्हाण साहेब आपणाशी काही मनोगत व्यक्त करण्यासाठी खास आलेले आहेत आणि नियोजनकारांनी त्यांना संबोधित करावं आणि आपणाशी त्यांनी संवाद साधावा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. कोटी कोटी प्रणाम परमपूज्य गुरु माऊली. आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण या ज्ञानयज्ञाची सांगता केली आणि आम्हाला खऱ्या अर्थाने परिपूर्ण केलेलं आहे. विद्यादान आणि त्याचबरोबर महादानातलं अतिशय मुख्य दान मानलं जातं. त्या विद्येचं हे माहेरघर आहे आणि अशा ठिकाणी परमपूज्य गुरु माऊलींचं हितगुज श्रवण करणं हे खरोखरच मौलिक आहे. यानंतर मी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना विनंती